गोवंश सदृश्य जनावर कापून विक्रीसाठी मांसासाठी विनापरवाना वाहतूक केली या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. भद्रकाली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये 3 गाय व वासरू बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी बांधून ठेवले व एक रिक्षा व गोवंश जनावरांचे 150 किलो वजनाचे मांस 40,000 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून 2 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. रफिक जाफर कुरेशी वय वर्ष 55 राहणार नागसेन नगर वडाळ नाका भद्रकाली नाशिक व इरफान इस्माईल शेख वय वर्ष 47 राहणार बागवानपुरा भद्रकाली नाशिक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रफिक जाफर कुरेशी यांनी एका बंद पडलेल्या घरातून जिवंत एक गाय व 2 वासरू यांना बांधून ठेवल्या प्रकरणी गोवंश सदृश्य जनावर कापून त्यांचे मांस बेकायदेशीर कोणताही परवाना नसताना विक्री अशी वाहतूक केली. याबाबत त्यांच्यावर